आहे त्यामध्ये आतापर्यंत 6 मृतदेह सापडलेले आहेत। 48 लोक इंज्युअर्ड आहेत, ज्यांना एम्समध्ये आणि ग्लोबल हॉस्पिटलला आणि नेपच्यून हॉस्पिटलला त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जवळपास सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स त्या ठिकाणी आहेत। NDRF, SDRF, TDRF अशा सगळ्या टीम्स त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहेत आणि आजूबाजूला कुठे ती आग पसरू नये, कारण इंडस्ट्रियल एरिया आहे, त्यामुळे त्याचा देखील प्रयत्न चाललेला आहे। डोंबिवली ब्लास्टमध्ये काही 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, कॅज्युअल्टी झालेली आहे आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सीएम सर वारंवार त्या भागामध्ये ब्लास्ट होत आहे। मागच्या वेळी मोठा ब्लास्ट झाला होता, याचाही मोठा ब्लास्ट झालेला आहे। यामध्ये काय झालं, MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता संबंधित विभागाशी आणि संबंधित MIDCचे अधिकारी यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत, म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ।